राम कृष्ण हरी. जय सीताराम. राधे राधे. मुलींनो, येडो बघा जा. माझा पण येडो चांगला असते. माझे येडो बघितलेच नसते बघा. कुटुंब फॅमिली माझी. राम कृष्ण हरी. बघा, एका गावामध्ये भाऊ भाऊ राहत होते. तर एक भाऊ शिकायचं म्हणत होता, पण एक भाऊ म्हणला तू शिक्षण कर. शिकायचं म्हणतो ना, तर तू शिक्षण कर. आणि जर तुझं शिक्षण होत असलं चांगलं तर म्हणला मी शेतामधलं काम करतो. तर ते दुसरा भाऊ म्हणतो नाही नाही, तू मोठा आहेस ना, तुझं मोठ्या भावाचं शिक्षण व्हायला पाहिजे. बारका भाऊ म्हणतो कितीला भेटलं रे? हा हा नाही आहे. मम्मी को बोल, मम्मी को बोल. त्याला भेटलंच नाही हो, भेटलंच नाही त्याला. तर दुसरा मोठा भाऊ म्हणतो नाही नाही, बारक्या भावाचं शिक्षण व्हायला पाहिजे. बघा, दोघांचं चाललं. ते म्हणतं तुझं शिक्षण व्हायला पाहिजे, ते म्हणतं माझं शिक्षण व्हायला पाहिजे. असं करून त्यांचं महिना असाच निघून गेला. तर मग त्यांची मावशी आली म्हणते बाबा, कोणीतरी एक जण शिका आणि एक जण शेतातलं काम करा आणि एक जण शिक्षण करा. आणि जे बी शेतातलं काम करत ना, ते मोठं झाल्यावर तुम्ही अर्धा अर्धा माल वाटून द्या. नाही नाही म्हणला, आम्ही काय असे तसे आहेत का? आमचा तर एकच जीव आहे ना, दोघांचा भावाभावांचा आमचा एकच जीव आहे. तर आम्ही कधी अर्ध निर्ध आम्ही कधीच करणार नाही. आम्ही सर्दी झाली हो, हे मोबाईल नाही का बंद पडायला लागलाय म्हणून वापस टच करावं लागायलाय बघा. असं झाले बघा. काय माहिती, पोराला म्हणते शटिंग कर, पोरग काय शटिंग करी नाही. तर बघा मुलांनो, मग तुम्ही करत करत मावशीनं फैसला केला. मावशी म्हणली बाबा आता काय तुम्ही करू नका, काय करा, बारक्या भावाचं शिक्षण होऊ दे, मोठा भाऊ शेतामध्ये काम करत. सर्दी झाली हो मला नाही. आणि इडव तर पाहिजे आपल्याला टाकायला, मोठा इडव पाहिजे ना एखादा तरी, म्हणून करायचं. मोठा इडव तर कोणी बघत पण नाहीये, मोठा इडव तर कोणी बघत पण नाही मुलींनो. पण आपल्याला कसं तर बी मोठा इडव पाहिजे बघा. एक तरी 4 दिवसातून 2 दिवसातून टाकायला पाहिजे, म्हणून मी मोठा इडव करायला लागले. आता आपला जेवढा होईल तेवढा करते. का तर हे बंद बी पडायला लागले. या 5-5 मिनिटाला बंद पडायला लागले. नाही नाही, 2-2 मिनिटाला बंद पडायला वाटतं. काय माहिती किती मिनिटाला, मला काय कळबी नाही. तर मग बारक्या भावाचं शिक्षण करायला आपल्या इथं होतं तवर शिक्षण भरपूर केलं. म्हणजे घरी होतं तवर आपल्या इथं गावामध्ये 10वी पर्यंत शिक्षण केलं. 10वीच्या नंतर बाहेरगावी पाठवलं. मग बाहेरगावी जायला बघा किती पैसे लागतात. बाहेरगावी जायला भरपूर पैसे लागतात. त्या भावाने कर्ज पाणी करून मोठ्या भावाने बारक्या भावाला शेरला शिकायला पाठविलं. मग शेरला शिकायला पाठविलं. तर बघा तिकडचा आवाज यायला हो, मी बंद करते. तिकडचा आवाज यायला. मग त्याला 10वीच्या नंतर बाहेरगावी पाठवलं. तर ते झालं, त्याचे 4-5 वर्षे चांगले निघून गेले. भावाने एवढं कर्ज पाणी करून शेरला पाठवलं. याज ब्याज भरत त्याला 10 वर्ष गेले. 10 वर्ष गेले याज भरून. आणि ते पोरगं शिकून मोठं झालं. आणि तिकडचेच पोरांनी प्रेम करून बायको केली. तिकडचेच भावाला सांगितलं की लग्नाला या माझ्या. परी ह्याला राग आला, भावाला, मोठ्या भावाला राग आला. त्याला वाटलं की मी ह्याला सगळं लहानाचं मोठं केलं आणि माझा भाऊ मनाने बायको केली. म्हणजे किती त्रास झाला ना त्याला. त्रास झाल्याच्या नंतर मग ते म्हणतो आता मग मी तर आता मनाने केली, मला आवडली आणि चांगली आहे, संस्कारी आहे, चांगली आहे, तुमची सेवा करण अशी माझी बायको आहे. कशाचं कोण सेवा करतो, कशाचं कोण सेवा करतं. पण त्या भावाला पण वाटलं ना,
भाऊ म्हणला, एवढं कर्ज पाणी असताना तुझं लग्न करायचं काही पडलं होतं का? अरे तुला मुली पाहिजे होते तर गावाकडे एवढ्या मुली होत्या, तुला 101 मुलगी दाखवली असती आणि तिच्याबरोबर तुझं लग्न करून दिलं असतं एखादी चांगली मुलगी बघून. आणि तू मस्त तिकडंच शेरची मुलगी केली आणि बसला तिकडं जाऊन. म्हणजे आमचा काही विचारच नाही का? मी इथं राब शेतामध्ये राबतोय, एवढं मोठं कर्ज पाणी करून ठेवलंय. म्हणलं दादा मी कर्ज फेडतो. म्हणला तू कर्ज बी फेडलंस तरी म्हणलं आम्हाला तुझं सुख नको का? आमच्या हाताने मुलगी तुला करून दिली असती बायको तर ते कसं असं वाटलं असतं की माझ्या हाताने केली. तू माझ्यावर किती म्हणजे माझा काहीच विचार नाही आला का की ह्या भावाने आपल्याला लहानाचं मोठं केलं आईवडिलाच्या महागारी, आणि ह्या भावाचा आपण जरा तरी विचार करायचा की आपले आईबाप नाहीत तर आपल्या भावाच्या मनावर तरी लग्न करायचं ना. आईबाप नाहीत तर भावाच्या म्हणण्यावर तरी लग्न करायचं ना. त्या लोकांनी तुला शिकवलंय का? त्या लोकांच्या मनावर तू लग्न केलं, सासरवाडीच्या लोकांच्या मनावर लग्न केलं. आता त्यांना वाटलं एवढा मुलगा भारी आहे, एवढं पेमेंट भारी आहे, पगार भारी आहे, त्यांनी त्यांची मुलगी टाकली तुझ्या गळ्यात. पण आमचं काय? आम्ही तर जशाला तसेच राहिलो ना, कर्जबाजारी. आम्ही तर कर्जबाजारीच राहिलो ना. म्हणून म्हणला दादा, म्हणला काहीच काळजी करू नको, शेरची मुलगी वाटते तुला, पण खेडेगावच्या मुलीपेक्षा पण पोरगी घरामध्ये चांगली वागण. म्हणतो काय तू इथं ठेवून जाणार आहे का आमच्या पैशी? म्हणलं हो, मी इथंच ठेवून जाणार आहे आणि महिन्याने मी येणार आहे. आता महिन्याने यायला जमतं का हो एवढं लांबून? नाही जमत ना. अरे म्हणला बाबा टिंगल नको करू, तू वर्षातून एक टाइम ये. मग बायको म्हणली मी नाही बाबा राहणार वर्षे नवरा सोडून मी वर्ष नाही राहणार. मग बघा ते 3 वर्षाने आला, लग्न झाल्यावर 3 वर्षांनी बी नाही आला. त्याला बायकोचा बी राग आला. म्हणजे बायको पहिली काय म्हणली, तुम्ही जे सांगतात ना ते ऐकल मी. आणि आता काय झालं माझ्या बायकोला की म्हणजे काय फसवलं का काय मला? मग म्हणजे तुझ्या मायबापाने मला काय फसवलं का काय? ती म्हणली फसवलं नाही आहे. आता त्यांना वाटलं की शेरलाच राहणार आहे. आणि तुम्ही तर इथं राहायलात, मी तर आहे राजी. पण तुम्ही जर 2-3 वर्ष नाही आलात तर माझं काय होणार आहे? म्हणला नक्कीच 1-1 वर्षांनी येईल. पण ते गेला ना, त्याला राग आला सासरवाडीचा आणि ह्या बायकोचा पण राग आला म्हणून बघा ते पोरगं 3 वर्ष आलंच नाही आहे. आणि 3 वर्षामध्ये ते आलं, 3ऱ्या वर्षात आलं. बघा असं असतंय. बघा एखादे मुलं मायबापाला जपून राहतात, एखाद्या मुली आपल्या आईबापाला जपून राहतात. हे बघा असंच हे बघा हे पोरगं कसं इमानदार निघलं. ह्या पोरासारखं सगळ्याने राहिलं तर सगळ्याच्या जीवनाचं स्वार्थिक होतंय. प्रत्येकाच्या घरी अशाच कहाण्या असतात. बघा जा, लाईक करत जा. मग ते पोरगं 3 वर्षाच्या नंतर आलं नाही इथं, ते गेलंच नाही नंतर. मग इथंच आपलं छोटा मोठा बिझनेस टाकला आणि गावातच बिझनेस टाकला, मोठा बिझनेस टाकला. राशनाचे दुकान खोलले. काय घरचंच राशन यायचं. राशन घरचं म्हणजे किती यायचं बघा राशन त्याला 50-60 पोते गव्हाचे निघायचे, 100 पोते गव्हाचे निघायचे. कडधान्य तर 10 पोते 15 पोते, हरभर 15 पोतं, मटकी 2-3 पोते, मूग 10-15-20 पोते मूग. आणि बाकी ते आता बघा शेतात म्हणल्याच्या नंतर मटकी निघायची 2-2 पोते. एवढं काय करणार हो? विकून त्यांना 50 किलो लई झाली वर्षाची. मग तेवढं विकून आपलं स्वतःचं राशनाचं दुकान मोठं केलं, शोरूमसारखं केलं. आणि त्या दुकानमध्ये रोजची कमाई 6-7 हजार रुपये त्या दुकानमध्ये कमाई लागली भेटायला. 6-7 हजार बघा ना.
मग ते म्हणला मला बी तिकडं 6-7 हजारच भेटत होते आणि इथं बी म्हणला 6-7 तिकडं तर 6-7 हजार रुपये रोज भेटत बी नव्हते. इथं तर सगळं भांडवल जाऊन याला 6-7 हजार रुपये भेटायचे. बघा ना, म्हणजे 6-7 लाख रुपये पगार झाला की तिथं त्याला काय होता 4 लाख पगार. आणि म्हणला कशाला मी एवढे दिवस वायाला घालवले तिकडं, मग इथंच राहिला असतो ते बरं झालं असतं म्हणला. दादा म्हणला तुम्ही काय केलं ना लय चांगलं केलं दादा म्हणला तुम्ही काय केलं ना लय चांगलं केलं म्हणला. असा दादा असावा मोठा भाऊ तर आपल्या मायबापाच्या वरला असावा. हे बघा असे एक एक भाऊ असतात. आणि मग इथंच मोठे मोठे घरं बांधले, शेतामध्ये घरं बांधले, आसपासच्या गावामध्ये अजून शेतं घेतली, अजून दुकानं बहिणीला टाकून दिलं. कोण नातेवाईक गोरगरीब आहेत त्यांना टाकून दिलं. आपले तुमचे नातेवाईक हां समजा तुमचे नातेवाईक असले लांबल्यांचे ह्यांचे त्यांचे नातेवाईक त्यांना असं मदत केली. बघा त्या मोठ्या भावानी आणि बारक्या भावानी जसा मोठा भाऊ करत होता ना दानधर्म असंच करायला लागला मोठा भाऊ दानधर्म. बघा म्हणजे वळण बघा कसं असतंय. बघा ना काय लाईट चमकायली वाटतो, लाईट ते दिसायले ना तसं. असा भाऊ असावा बघा, भाऊ असावा तर मायबापाच्या वरला भाऊ असावा. हे बघा लाईट सगळी लागली फिरायला म्हणून असं होईल. बघा पडदा काढू का जरा, पडदा जरा ढाकायला. बघा बघा ना लाईट तोंडावर लागली चमकायला आणि लागली लकलक लकलक हालायला. हे बघा भाऊ असावा तर असा असावा आपल्या जीवा भावाला कधी बी व्हावा, साथ देणारा असावा, लालची नसावा. एक एक भाऊ कशी लालची असतात बघा. ह्यांचे लेकरं झाले, ह्यांना लेकरं मोठे झाले तरी पण ह्यांचा एकच जीव होता ह्या भावाभावांचा. असं असतं बघा मुलांनो. कोणत्या आणि त्या बहिणीला तर एवढं लावलं त्यांनी, त्या बहिणीला तर एवढं लावलं बघा. त्यांनी दुसऱ्यांना जर लावलं म्हणल्याच्या नंतर बहिणीला का नाही लावणार. बहिणीला बी एवढं लावलं त्यांनी, एवढं लावलं बहिणीला. तब्येतच बरी नाही हो माझी म्हणून मला काही बोलता पण याय नाही. जाऊ द्या, झाला असं 10-12 मिनिटाचा झाला असं व्हिडिओ बंद करते मी. रामकृष्ण हरी मुलांनो. बघा माणसाचं कसं असतं या, असं माणसाने जर राहिलं ना तर जीवनभर ह्या बघा माणसाचं नाव निघतं या. आणि हे बघा तुमचे लांबले पाहुणे असतात किंवा जवळले पाहुणे असतात. तुमचं कोणचं पाहुणा गरीब आहे, कोणचा पाहुणा श्रीमंत आहे. जे श्रीमंत आहे ना त्याची अपेक्षा करू नका. जे श्रीमंत आहे ना त्याची अपेक्षा बिलकुल करू नका. ते तुमच्या काहीच कामाचा नाही आहे. त्याच्या श्रीमंतीमध्येच ते रंग असते का तर त्याच्या तिकडचे जर लोक आले ना, त्याचे सासू सासरे, त्याचे मेहुण्यांचे लेकरं असं कोणी आले ना तर त्यांच्यासाठी तोंडावर पडूस तर पळतात. तोंडावर पडलेलं सध्या त्यांना कळत नाही आणि त्यांना आणायला जातात. आणलं तर एवढी सेवा करतात. हे बघा त्यांना घरी घेऊन येतात, एवढी सेवा करतात आणि त्यांना काय पाहिजे काय नाही विचारतात. कपडा लथा त्यांच्या मनावर घेतात. 4-4, 2-2, 3-3 हजाराचे कपडे घेतात. आणि बघा तुम्ही जर गोरगरीब असतात ना आणि त्या मोठ्याच्या घरी गेलात ना ते तुमची हे बघा तुम्हाला जसं आहे ना तसंच खाऊ घालणार, करणार सेवा. पण तुमच्या मनावर तुम्हाला काहीच नाही होणार. तुम्हाला जर वाटत असलं की बाबा हे आपल्याला पाहुणचार करतात भारी, पण हे गलत फॅमिलीमध्ये राहू नका. का तर तुम्ही गरीब असतात ना म्हणून हे बघा त्यांना काहीच करू वाटत नाही. त्यांना वाटतं हे काय ह्यांना घरामध्ये काय भेटतंय तेव्हा आपण एवढं त्यांना चांगलं करायचं. घ्यायचे त्यांना हलके सालके कपडे, नाही तर घालायचे 1000-2000 हातात. जा बाबा बोंबलत असं करतात मोठे घरचे. आणि गरीबाच्या घरी जा ना तुम्ही, तुमच्या लेवलमध्ये असते ना तुमचा एवढा पाहुणचार होईन तिथं, एवढा पाहुणचार होईन कुठं ठेवू कुठं नाही तुम्हाला करतात. म्हणून मोठ्याच्या घरी जाऊ नका हो मुलींनो. तुम्ही तुमच्याकडे लई पैसा असला तर जावा मोठ्याच्या घरी, नाही तर मोठ्याच्या घरी जाऊ नका. ते एक तर बहिणी बाळांची इज्जत करत नाहीत.
ते एकतर भाषांची इज्जत करत नाहीत. त्यांच्या लेकरासमोर ते काही बी बोलतात, हे बहिणीच्या लेकरांना, भावाच्या लेकरांना. मग तसेच बायको पण बोलत असते, घरवाले पण बोलत असतात, लेकरं बाळं पण आता बोलत असतात. लेकरं बाळं पण तसेच बोलतात, जसे मायबाप बोलतात ना, तुझे हे तुझे लोक असे आहेत, तुझे लोक तसे आहेत, असं बोलत राहिलं ना, मग मायबाप ऐकत आहेत ना मायबापाचं बोलणं. मग लेकरं पण त्यांची इज्जत करत नाहीत. रामकृष्ण हरी. बंद व्हायला. नमस्कार. नमस्कार मुलींनो. रामकृष्ण हरी. बंद व्हायले. घडी घडी मी बंद करते. जाऊ दे आता, बाकड कथा काय बसायचं हे करत, बंद करते.